नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण एक आगळ्या ठिकाणी आहोत आणि आपण नेहमीच राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये जाऊन मुलाखती घेत असतो, लोकांना भेटीगाठी घेत असतोय. पण आज जो असा परिवार आपल्यासोबत आहे, हा परिवार गेली अनेक 18 ते 20 वर्ष झाली गोरगरीब असतील, अनाथ असतील यांची सेवा करतायत. असा हा लोखंडे परिवार आपल्यासोबत आहे आणि या परिवाराशी आपण चर्चा करणार आहोत. आई नावाचा एक अनाथ आश्रम त्यांचा फलटण या ठिकाणी आहे आणि ते अतिशय उत्तमपणे तो अनाथ आश्रम चालवत आहेत. आणि खरं तर आमची योगायोगाने ह्या लोखंडे कुटुंबाशी आज भेट झाली. मी खरं तर येत होतो गाडीवरती आणि त्यांची माझी इथं येत असताना भेट झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी एक अनाथ आश्रम चालवतोय आणि इथं आल्यानंतर खरंच मी पाहिला अनाथ आश्रम अतिशय चांगला आणि चांगल्या सुसज्ज व्यवस्थेमध्ये चालतोय आणि चांगली इथं लोकांची सेवा ते करतायत. तर असं हे लोखंडे कुटुंब आहे ढवळगावचं. तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. आपण ढवळगावचे आहात? हां, मी ढवळचा आहे. माझं नाव देवीदास मल्हारी लोखंडे आणि आम्ही 8 भाऊ आहे. आणि आमच्या आईवडिलांची इच्छा होती की आमचे भाऊ देश सेवा करत होते. कारगिलच्या वारला पण होते. किसन मल्हारी लोखंडे आणि माझा 8वा नंबर आहे. किसनचा 7वा नंबर आहे भावांचा. तर असे 8 भाऊ आणि 4 बहिणी असं आमचं मोठं कुटुंब आहे. आणि आमच्या आई वडील खूप त्यांची इच्छा होती की आज भावाने देश सेवा केली 17 वर्ष आणि त्याच्यानंतर बाबा तू अनाथांची सेवा कर, अशी त्यांची इच्छा होती. त्याच्यामुळे त्यांनी जवळजवळ 2006 साली म्हणजे आज 18 वर्ष झालं मुंबई येथे मराठा लाईफ फाउंडेशन अनाथ आश्रम संचलित. मग इथं फलटणमध्ये आम्ही आता एप्रिलपासून म्हणजे आईची पुण्यतिथी आमची 14 एप्रिलला होती. आई आमच्या 105 वर्ष जगल्या आणि वडील 104 वर्ष जगले. म्हणजे आज त्यांना असं वाटत होतं की आज आपली मुलं जी आहेत त्या आज देशाची सेवा केली, गोरगरिबांची सेवा करतात. तशीच रोडनं जे फिरतात लोक, ज्यांना कोण साथ देत नाही, ज्याला अनाथ आहेत, त्यांची सेवा करावं अशी त्यांची इच्छा होती. त्याच्यामुळं आज मी माझं शिक्षण जर म्हटलं तर मी MA BEd आहे. जॉब लागला नाही त्याच्यामुळं केला नाही. मिसेस माझ्या सोबती आहेत. मिसेसचं सुद्धा शिक्षण MA DEd आहे. आम्ही दोघंही जॉबला नाही. मग करायचं काय तर आम्ही मार्केटिंग करत होतो आणि मार्केटिंग करत करत शेती करतो आणि शेतीला जोडधंदा म्हणून आमच्या भावाने सांगितलं की बाबा तू आता शेती करत करत मार्केटिंग करत तू देश सेवा म्हणजे जशी समाजाची सेवा कर, अनाथ लोकांची सेवा कर. म्हणून हे आश्रम इथं फलटणमध्ये आपल्याला 14 एप्रिलला चालू केलेला आहे आणि आज इथं आम्ही ते सेवा करत आहोत. म्हणजे ही जी संकल्पना आहे ती तुमची आई वडिलांची इच्छा होतीच की कुठेतरी अनाथांची सेवा करावी, सुरू केला. पण आई वडिलांची आमच्या इच्छा होती की बाबा तू अनाथांची सेवा करा, सर्वांनीच सेवा करा आणि आम्ही सगळेच भाऊ या सेवेमध्ये असतोय. आज मुंबईला माझे 2 भाऊ सेवा करतात. बापूराव मल्हारी लोखंडे, एक आबा पण होते आमचे बबन मल्हारी लोखंडे, ते सुद्धा सेवा करत होते. आज ते थोडंसं वयामुळे आजारी असल्यामुळे थोडं गावाला आलेत. नाही तर मुंबईमध्ये आमचे 3 भाऊ सेवा करत होते आणि मी प्रत्येक कार्यक्रमाला मुंबईला जात असतो. जेव्हा आज 8 तारखेला जे आमचं बिल्डिंगचं ओपनिंग झालं त्याला सुद्धा आम्ही गेलो होतो. आताच तुम्ही सांगितलं की गेल्या काही दिवसांमध्ये मलटण येथील फलटण ठिकाण आहे. तर इथं काही दिवसापूर्वी उद्घाटन झालं. तर कोण उद्घाटन प्रसंगी आलं होतं काय? ज्यावेळेस आश्रमचं उद्घाटन केलं त्यावेळेस आपले सातारा जिल्ह्याचे DYSP फलटण तालुक्याचे धस साहेब आले होते. त्याच्यानंतर शहरीचे शहा साहेब आले होते, हेमंत कुमार शहा. त्याच्यानंतर आपले ग्रामीणचे महाडिक साहेब आले होते. म्हणजे असेच पोलीस म्हणजे मान्यवरांना मी का आमंत्रित केलं, कारण त्यावेळेस आचारसंहिता होती. इलेक्शन लागल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे मी आपले सामाजिक म्हणजे जे राजकीय पुढारी आहेत त्यांना कोणालाही इन्व्हाइट केलं नाही, कारण आचारसंहितेचा भंग होईल. त्याच्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना मी बोलवलं आणि त्यांच्या हस्ते आपलं, कारण आईची पुण्यतिथी 14 एप्रिलला होती. 14 एप्रिल 2024ला पुण्यतिथी असल्यामुळे आम्ही ते आमच्या आश्रमचं ओपनिंग त्यावेळेस केले. आता हे पाहतोय आपण काही अनेक लोक तुमच्यासोबत आहेत. तर हे तुमच्यापर्यंत कसे पोहोचले, कसे आले तुमच्यापर्यंत? हे आम्हाला काय, आम्ही डायरेक्ट सुद्धा आणू शकतो पण आम्ही तसं करत नाही. कारण कसं होतं, जर कोणाला असं आणलं काय जर प्रॉब्लेम झाला तर तो आम्हाला जास्त महागात पडतो. मग आम्ही काय करतो, जर माणूस असा फलटणमध्ये असेल, आम्ही एक फलटणमध्ये कॅनलवरून एक आजींना उचललं म्हणजे घेतलं होतं. डिपार्टमेंटला आम्ही एक तसं इंटिमेशन देतो की बाबा हे असं अनाथ आहे, त्याला कोण नाही. मग डिपार्टमेंट पोलीस स्टेशनचं आम्ही एक पत्र घेतो आणि मग पोलिसांच्या मार्फत आम्ही या आश्रममध्ये त्यांची सेवा करतो.
आणि इथं आल्यानंतर अनेक लोक आहेतच, तर त्यांची सेवा, त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, आंघोळीची व्यवस्था असेल, आता ती त्यांच्या सर्व व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेल्या आहे. त्यांना सकाळचा चहा असतो, त्याच्यानंतर नाश्ता असतो 8-9 वाजता, जेवण 12-1 वाजता असतं, संध्याकाळ परत 5 वाजता चहा असतो दुपारचा, आणि संध्याकाळी 8-9 वाजता जेवण असतं. आणि त्यांना आंघोळीची, आता थंडी खूप आहे त्याच्यामुळे त्यांना सोलर सिस्टम बसवलेली आहे. आंघोळीसाठी गरम पाणी आहे. गरम पाणी हां, आहे. गरम पाण्याची सोय या लोकांसाठी केलेली आहे. तुम्ही गेली 18 वर्ष हे सामाजिक कार्य करत आहात. अनेक गोरगरीब लोक असतील, अनाथ लोक असतील, यांच्याबरोबर तुम्ही आहात. एक तुमचा अनुभव काय आहे की बाबा तुम्ही हे चालू करण्याचं पाठीमागे ध्येय आणि हे करत असताना तुमचा काय अनुभव आला तुम्हाला? आज आम्हाला असे काय अनुभव आले की आज काय काय मुलं म्हणजे आज आईवडिलांना सांभाळत नाहीत, आणि जे सर्व्हिसला आहेत ते सुद्धा आमच्या आश्रममध्ये आहेत. म्हणजे हे दुर्दैव आहे. आज अनाथ आश्रम नाहीच पाहिजेत, पण ह्या लोकांची सोय करण्यासाठी हे अनाथ आश्रम आम्ही चालू केलेला आहे. आणि ह्यांना असं अनुभव काय आले की काय काय ड्रग्जवाले किंवा जे नशावाले असतात मुंबईमध्ये, असा अनुभव आम्हाला आले की जे 8-8 फुटाच्या भिंतीवरून उड्या मारून जातात. मग त्याच्यासाठी आम्ही कस्टडी तयार केली, जेल तयार केले. कारण जेलमध्ये त्यांना जर ठेवलं, बेड्या घातल्या, तर ते पळून जाऊ शकत नाहीत. म्हणजे जर त्यांना नशा नाही मिळाली तर ते सुधारू शकतात. आणि असे आम्ही जवळजवळ एक 1800 ते 1900 लोकांना आम्ही घरी पोच केलेला आहे. कारण काय झालं, जे नशा करत होते ते नशा न मिळाल्यामुळं ते चांगले झालेत. आणि अशा काय मुली आमच्या आश्रममध्ये मुंबईला आहेत की त्यांना 2-2 लाख पॅकेज आहे महिन्याचं. कोटक बँकेचे मॅनेजर काय मुली आहेत, आणि त्या नशेला आहारी गेल्यामुळं त्या आमच्या आश्रममध्ये आहेत, आणि आता त्या चांगल्या झालेल्या आहेत. अशी आम्ही मुलाखत पण त्या मुलींची घेतलेली आहे. खरंच नशा असेल, जे अंमली पदार्थ आहेत, हे नागरिकांसाठी आणि तरुण युवक आहेत त्यांच्यासाठी हानिकारक आहेतच. परंतु आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढं त्याचं वातावरण नाही. आपल्याकडे दारू वगैरे चालते, परंतु मुंबई वगैरे ठिकाण असेल, या ठिकाणी जे आपल्याला नावं पण माहीत नाहीत, Yes, बरोबर अशा द्रव्याचं तिथं सेवन केलं जातं, आणि हे खरं तर हानिकारक आहेच. तर ह्याचे अनुभव तुम्हाला आलेत? हां, भरपूर अनुभव आले. त्याच्यानंतर आम्ही असे काय पेशंट रेल्वे स्टेशनला किंवा फुटपाथला जे पडलेले आहेत की गँगरिंगचे आहेत, त्यांच्या पायामध्ये किडे पडलेले आहेत, मग अशा आश्रममध्ये आमच्या मुंबईच्या अशा काही म्हणजे माता जे आहेत की ते नर्स आहेत, त्यांनी दुबईला 15-15 वर्ष सेवा करून आता आमच्या आश्रमची सेवा करतात. ते पायातले किडे काढायचं हे सगळं ते काम करतात. म्हणजे आज आम्ही त्यांना पेमेंट देतो, पण ते सेवा खूप चांगली करतात. आणि आज आमचे भावाचे पूर्ण कुटुंबसुद्धा सेवेमध्ये असते. भावांचा मोठा मुलगा शुभम असतो, त्याच्यानंतर साहिल मुलगा असतो. आमच्या वहिनी पण त्या पूर्ण वाहून घेतलेल्या आहे आम्ही ह्या सेवेसाठी. आज आपण पाहतो फलटणमध्ये ही जी लोक भेटले आहेत तुम्हाला, आता तुम्ही सांगितलं की एक आजी तुम्ही कॅनलवरती तुम्हाला भेटले होते, हां, तर हे कसं, म्हणजे हे कुठून आलेत, काय सांगू शकता याची ओळख वगैरे? ह्यांची का? हां. हे आता आम्ही सगळे मुंबईवरून आणले आहेत. फलटणमध्ये आम्हाला एक पोलीस स्टेशन मार्फत एक लेडीज ऊस तोडणाऱ्याच्यातले आहे, त्यांना फक्त आम्हाला दिलेले आहे. त्यांना रात्री मला 8 वाजता फोन आला साहेबांचा की बाबा अशी अशी महिला आहे, 40 वर्षाची आहे, आणि तिला कोणी नाही, तिला बोलता येत नाही, अनाथ आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांचा ट्रेस घेण्यासाठी जे काय शुगर फॅक्टऱ्या फलटण तालुक्यात आहेत त्या प्रत्येक चिटबायला आम्ही तिचा व्हिडिओ पाठवला की बाबा हिजे जर कोण नातलग असतील तर त्यांना आम्हाला त्यांच्या घरी पोच करायची व्यवस्था करायची. पण अजून कुठलाही ट्रेस लागला नाही. आज सकाळीच मी फलटण पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेलो होतो, तर पोलीस स्टेशन म्हणले की आपण तहसीलदार मार्फे उद्या थंब घेऊ त्यांचा, आणि थंबवर जर नाव निघालं तर आपण त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोच करूया. नक्कीच. आज 20 दिवस झाला आपल्याकडे आहेत माऊली, आणि त्यांना हे आश्रम ते चांगल्या घरातले आहेत, फक्त त्यांना बोलता येत नाहीत, मुख्य आहेत, आणि लिहिता वाचता पण येत नाही, काहीच येत नाही त्यांना. त्या मुख्य असल्यामुळं आम्हालाही समजत नाही, त्यांचं गाव पण समजत नाही, पण त्यांना पोच करायचं आम्ही व्यवस्था करणार आहे. ओके. लोखंडे कुटुंबातील एक असं व्यक्तिमत्व, एक महिला आहेत की ज्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन हा जो अनाथ आश्रम आहे, हा अनाथ आश्रम चालवण्यासाठी ते काम करतायत, आणि यांची सेवा काम करण्याचं त्या माऊली काम करतायत. आपलं नाव सांगा प्रथमतः. नमस्ते, माझे नाव अनिता देवीदास लोखंडे. आम्ही प्रॉपर राहणारे ढवळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा, पण सध्या फलटणमध्ये स्थायिक आहोत. आणि आम्ही हे संकल्पना सुचली ती आम्हाला आमच्या मोठ्या दिरांकडून, आणि मोठ्या दिरांना संकल्पना सुचली त्यांच्या आईवडिलांकडून. कारण आमची फॅमिली 8 भाऊ 4 बहिणी अशी 12 बहीण भावांची फॅमिली. त्यामध्ये आईंचं वय 104 वर्ष होतं, आणि आमचे सासरे होते त्यांचं वय पण 104 वर्ष होतं. दोघेही 100 क्रॉस होते. त्यामुळे त्यांची इच्छा होती
की त्यांच्या सगळ्या मुलांनी, जसं आम्ही आमच्या गरीब परिस्थितीतून सर्वांना म्हणजे लोक सांभाळण्याचं काम केलं, माणसं धरण्याचं काम केलं, तसंच माझ्या मुलांनीही तेच करावं अशी त्या माऊलीची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन थोडक्यात त्यांच्या सगळ्या मुलांनी ह्या म्हणजे कार्यात वसा घेतलेला आहे. आणि प्रथम हे कार्य सुरू केलं माझ्यापेक्षा मोठे आहेत, 7 नंबरचे दीर आहेत, डॉक्टर किसन मल्हारी लोखंडे. त्यांना सामाजिक कार्यासाठीची डॉक्टरेट मिळालेली आहे 2 वर्षापूर्वीची. तर त्यांनी हा आश्रम 2006 साली मुंबई येथे सुरू केला. तेव्हा मीही तिथेच होते शिक्षणासाठी. आम्ही जेव्हा हा आश्रम सुरू केला तेव्हा अगदी ह्या लोकांसाठी 2-2 किलोने धान्य आणून घातलं. कधी कधी अशी परिस्थिती व्हायची की आता सकाळचं भागलं पण संध्याकाळी काय करायचं, मग आम्ही रेशनचा माल आणायचं 2 किलोनी, 2 किलो, 1 किलो साखर, 2 किलो तांदूळ असं आणून, पण एकही दिवस आम्ही ह्या लोकांना भुके ठेवलेले नाही. अगदी मी म्हणते पूर्ण पोट नाही भरू दे पण त्यांना थोडं तरी म्हणजे उपाशी झोपणार नाहीत याची काळजी पहिल्यापासूनच घेतली. आणि त्यांच्या म्हणजे आशीर्वादाने म्हणा, त्यांच्या पुण्याईने म्हणा, आता 4 टाईम त्यांना जेवण मिळतं. सकाळी 8ला चहा नाश्ता असतो, चहा बिस्किट असतं, 10 वाजता फुल नाश्ता असतो, दुपारी 2च्या दरम्यान जेवण असतं, परत 4ला चहा बिस्किट असतं आणि संध्याकाळी जेवण असतं. अशा पद्धतीने दररोजचा उपक्रम मुंबईतला चालू आहे. आणि त्याच मुंबईतलेच म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही इथे 14 एप्रिलला हा फलटण येथील अनाथ आश्रम सुरू केलेला आहे. तोही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम रीतीने चालू आहे. आणि माझ्या मांडीवर एक आता छोटं बाळ आहे. तर ह्या बाळाचं आमच्याकडे म्हणजे कुकचं काम करतात. तो गुरु नाव आहे त्यांचं आणि लक्ष्मी असं हे जोडपं आहे. अतिशय सुंदर काम करतात ते. आश्रमसाठी सगळा स्वयंपाक बनवण्याचं काम ते करतात. त्यांच्या विश्वासावर आम्हाला किचनसाठी कधी यावं लागत नाही. अशा ह्या जोडप्याला एक गोंडशी मुलगी झालेली आहे आणि आम्हाला मुलगीच पाहिजे होती आश्रमसाठी किंवा आमच्यासाठी म्हटलं तरी चालेल. मग अशी ही मुलगी झालेली आहे. आता आज ती 15 दिवसांची झाली आहे. तर आम्ही फलटणच्या सिव्हिल हॉस्पिटललाच तिची डिलिव्हरी, नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि बाळही अतिशय सुंदर आहे. त्याचं नाव आम्ही राधा ठेवलेलं आहे. आणि अशी ही राधा आली, ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी आमच्याकडे SP साहेबांच्या बड्डे निमित्त भरपूर म्हणजे साहित्य देणगी आली. थोडक्यात ती आमच्या आश्रमसाठी एक लक्ष्मीच आहे असं आम्ही समजतो. लक्ष्मीचीच मुलगी आहे ती. त्यामुळं त्याच दिवशी आम्हाला म्हणजे सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने आमच्या आश्रमसाठी डोनेशन येण्याची सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही ह्या मुलीला अतिशय लकी मानतो आणि आम्ही तिचा सांभाळ करणार आहोत, तिला मोठी करणार आहोत, तिला खूप शिकवणार आहोत आणि तिच्या म्हणजे शिक्षणात कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही असं कार्य आम्ही करणार आहोत. असंही आम्ही मुंबईला आता गुरुकुल सुरू केलेलं आहे. 29 विद्यार्थी तिथं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. तसंच तिला गुरुकुलला पाठवू किंवा तिची म्हणजे तिला वाटलं तर मी तिला फलटणमध्ये पण तिचं पूर्ण शिक्षण करू शकते आणि एखादी अधिकारी पण बनवण्याची माझी तिची इच्छा आहे. आता तुम्ही तुमचे पती आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताय, तुमचा मुलगा तुमच्यासोबत आहे आणि हे सर्व यांची सेवा तुम्ही करत आहात. तर काय तुम्हाला अनुभव काय वाटतं, हे कसं यांच्याबरोबर तुमचा वेळ जातो? अतिशय छान वेळ जातो. कधी कधी मी घरची कामं करताना म्हणते आज आश्रमला जायचं नाही, माझी घरची भरपूर कामं राहिलेली आहेत. पण जेव्हा मी आश्रममध्ये येते तेव्हा मला घरची कामं राहिलेत हेच लक्षात राहत नाही. मी इथलीच कामं सगळी आवरत बसते आणि कसं दिवस 5 वाजता आले तर कसे 8 वाजता संध्याकाळचे हे मला कळत नाही. कधी कधी मी आश्रममधून 9 वाजता जाते, ते 9 वाजता गेल्यानंतर माझा घरचा स्वयंपाक जेवण करतो. पण असं कधी कंटाळा ही गोष्ट येत नाही. ह्या लोकांमध्ये असताना आळस आलाय, कंटाळा आलाय कुठल्या गोष्टींचा असं कधीच होत नाही, कारण तेच आमची प्रेरणा आहेत. खरंच खूप मोठं काम आपण करत आहात. आज अनेक लोक आहेत, काही लोकांना बोलता येत नाही, काही लोक थोडीशी मेंटल आहेत, काही लोक आजारी आहेत, काही लोक ग्रसित आहेत. अशी एवढ्या लोकांची तुम्ही सेवा करत आहात. खरं तर खूप मोठं काम आपण आपल्या माध्यमातून चालू आहे. आता काय यातली कोण आजारी काय सांगू शकता? ह्यातले बऱ्यापैकी प्रत्येक जणांचं, आता हा पलीकडे बसलेला आहे तो मुलगा बोलत नाहीये. आपण जेव्हा बोलतो तेवढेच 1-2 शब्द बोलतो. नंतर हा माग बसलेला, आम्ही त्याला लाडाने काळू म्हणतो, तो आल्यानंतर एक 6 महिने बिलकुल काहीच एकही शब्द बोलत नव्हता. परंतु माझा छोटा मुलगा आहे सृजल, तो दररोज येऊन त्याला बोलायला शिकवलं. आता तो सृजल जय श्रीराम म्हणला की तो पण जय श्रीराम म्हणतो, जय अम्मा म्हणला की तो पण जय अम्मा म्हणतो. म्हणजे जे तो बोलतो ते तो बोलतो, म्हणजे तो बोलायला शिकला इथे आल्यानंतर. आणि बऱ्यापैकी सगळे थोडेसे असतात, कारण एकदम चांगल्या व्यक्ती इथं येऊ शकत नाहीत. प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेम आहे.
तर त्याच्यावरतीही आम्ही ज्यांना काही आजार आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टरांशी चर्चा करतो, डॉक्टरांकडे घेऊन जातो, त्यांना वरचेवर विलाज चालू असतात. अशा प्रकारे यांची सेवा चालू आहे. म्हणजे हा बोलत नव्हता हा, आणि आता तो इथं बोलतोय. बोलायला म्हणजे लागलाय. अगोदर कुठल्या तरी मेंटल प्रेशर मध्ये दबावामुळे असल्यामुळे बोलत नसावं, हा. एक प्राथमिक अंदाज असं वाटतोय. हो. परंतु इथं आल्यानंतर थोडस हसत खेळत राहिला आणि तुमच्या मुलाबरोबर बोलला, खेळला, त्यामुळे थोडं थोडं तो बोलायला सुरुवात करतोय. हो. एक आशा आहे, अपेक्षा आहे की थोडासा आणखीन तो बोलायला सुधरू शकतो, सुधरल हा. आणि त्याचं एक चांगला, अजून तरुण आहे तो, एक चांगलं आयुष्य तो जगू शकतो. आहे. आता आम्ही त्यांच्यासाठी मी ठरवलंय स्वतः एक बोर्ड इथे करायचा आणि एक 2 तास त्यांच्यासाठी रायटिंग थोडंफार लिहिता यावं त्यांना. म्हणजे स्वतःचं नाव जरी काढता आलं तरी बाहेर समजा बाय चान्स कुठं चुकले तर कमीत कमी त्यांना त्यांचं नाव आणि आमचे फोन नंबर सांगता यावेत, एवढं शिकवणार आहोत आम्ही त्यांना. ओके, काय नाव तुझं? माझं नाव प्रथमेश देवदास लोखंडे. कितवीला आहे? आता मी 12वीला आहे, 12वीची एक्झाम देतोय. कुठे शिक्षण चालू आहे आता? मी आधी विश्वज्योतला होतो 10वी पर्यंत, आता शेती शाळेवरती आहे ॲग्रीसाठी. बरं. आता आई वडील हे करतायत, गोरगरीब लोकांची सेवा करतायत, कसं वाटतंय? एकदम मस्त. आम्ही पण मजेत आहे, मम्मी पप्पा पण मजेत आहेत. आमचं समाजसेवा चालू आहे, त्याच्यामुळं म्हणजे असं आनंदी आहे आम्ही, असं कुठल्या दुःखात वगैरे नाहीये. बरं बरं बरं. असं म्हणजे भारी वाटतं समाजसेवा करताना. काका फौजी होते, हा. त्यांनी सुरू केलं आणि आम्हाला पण सुरू करून दिलं आता समाजसेवा, त्यामुळे बरं आहे. एक हसून खेळून सगळं वातावरण हसून यांच्याबरोबर खेळून सगळं भारी आहे. आणि मला तर इतकं भारी वाटतं, म्हणजे आश्रम मध्ये आला असं कधी वाटत नाही घरी जावं म्हणून. बरं. मी कधी कधी तर इथं मुक्कामी थांबतो, माझ्या मम्मीला पण माहिती आहे. हा. म्हणजे इथं आनंदी आहे आणि इथं आम्ही जवळपास एक 30-40 जणांचं बनवतोय. बरं. आताशी प्रोग्रेस चालू आहे, आता कुठं बांधकाम झालंय पूर्ण. हा, हा. 15 जानेवारी पासून जागा घेतलेली, तेव्हापासून बांधकाम चालू होतं आणि 14 एप्रिलला चालू केलं आम्ही. बरं. कसं वाटतं यांच्याबरोबर खेळताना? काय खूप मस्त. तसं तर छान वाटतंय, पण सगळ्यांबरोबर सेवा करणं म्हणजे एक वेगळीच कला आहे. बरं. आता काय लोक बोलत नाहीत, काय बोलतायत? त्यांना समजून घेणं आपला भाग आहे. आता ज्यांना कोणी नाही येते आम्ही सांभाळतोय ना, रस्त्यावर वगैरे फिरणारी त्यांच्यासाठी म्हणजे हे गरज आहे त्यांचं. नाही म्हणलं तरी आता मुंबईला जवळपास 300 लोक आहेत ना, तर त्यांचं सगळं जेवण खाणं राहणी पिण्याची सोय, ज्याला बोलायला येत नाही ते पण सांभाळून घेतात, ज्याला काही उठता बसता येत नाही त्यांचं पण चालू आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित रुटीन चालू आहे, कोणाला काही अडचण येईल असं काहीच नाहीये. तर पुढे कसं काय काम चालू ठेवणार, काय वाटतंय? आता माझ्या दृष्टिकोनाने तर लोकांकडून पण देणगी आली पाहिजे. त्या स्वरूपात कोणाचा बर्थडे वगैरे असला तर त्याने इथं येऊन सेलिब्रेशन केलं पाहिजे. असं तुम्ही कसं बाहेर मुलं रस्त्यावर केक वगैरे कटून 2-3 हजार रुपये घालवता, तर त्याच पैशात तुम्ही इथं आश्रममध्ये येऊन एक छोटा केक आणून एवढ्या 10-12 जणांच्या सेलिब्रेशन करून त्यांचं एक वेळेस तुम्ही जेवण देऊ शकता. असं म्हणजे अन्नदान सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना. अन्नदान केलं तर म्हणजे तेवढं पुण्य तरी भेटेल ना. असं तुम्ही बाहेर 2-3 हजार घालवता, केक कापता गाडीवर ठेवून, तर ह्या ऐवजी तुम्ही आश्रम मध्ये या, ह्यांच्या तोंडात घास भरवा, ह्यांना पण बरं वाटेल ना. म्हणजे असं ज्याची जी कॅपॅसिटी, त्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही दान देऊ शकता, दान धर्म करू शकता, मदत करू शकता. म्हणजे आता पाहिलं की अनेक लोक जो आपला वाढदिवसाचा खर्च आहे, खरं तर हे आपली संस्कृती नाही, पण आता नवीनच पद्धत चालू झाली की रस्त्यावरती केक कापणे वगैरे व्यर्थ खर्च. पण जे ते काय करणार आहेत ते करतच राहणार, त्यात काय बदल आपण सांगून पण होणार नाही. पण जे काही लोक 4 लोकांनी जर आपलं ऐकलं आणि आपल्या चॅनल 7 न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो आणि त्यांनी जर 4 लोकांनी जर इथे येऊन त्यांचा वाढदिवस इथं साजरा केला, त्यांचा केक कापून ह्या गोरगरीब असतील, अनाथ लोक असतील, यांना चारला, तर आपण केलेलं काम हे कुठेतरी त्याचं सार्थ झालं असं आपल्याला वाटेल. आणि तुम्ही इथून पुढे हे जे काम आहे, आई वडिलांनी जे घेतलेलं असं टाकायचं नाही म्हणतो आपण, तसं आई वडिलांनी जे खांद्यावरती घेतलेलं आहे ते तुम्ही असंच पुढे आम्ही असंच पुढे कंटिन्यू चालू ठेवणार. आता मम्मी पप्पा जे कार्य करतात तेच आमचं पण कार्य चालू आहे आणि असंच कार्य पुढे पण चालू राहील. लोकांची मदत येईल. आश्रम एवढं आहे तर अजून म्हणजे मोठं तर नाही होऊ शकत, कारण आश्रम झालंच नाही पाहिजे, पण जे आहेत त्यांची तरी सेवा करणं आमच्याकडून जेवढं होईल तेवढं पॉसिबल आहे आम्ही करणार आहे. माझं असं म्हणणं आहे की लोकांकडून पण मदत आली पाहिजे आम्हाला. आणि काय सेलिब्रेशन्स वगैरे असतील तुम्ही इथे येऊन करू शकता, असं कोणालाच बंधन नाहीये, कोणी येऊ शकतं कोण नाही येऊ शकत. बरोबर. आश्रम झाला नाही पाहिजे हे तुमचं आहे संकल्पना, बरोबर, ते मान्य आहे. परंतु जे लोकांना मेंटली ते असतात,
आणि ज्या लोकांना समाजाने थोडंसं बहिष्कृत केलेलं असतंय, समाजाने त्यांना थोडंसं बाहेर टाकलेलं असतंय, समाजापासून वाईट टाकलेलं असतंय किंवा काय त्यांचे आजारी पण असतात ते लोक, अशा लोकांनी इथं त्यांचा पण सांभाळ कोण करणार? तर अशा लोकांसाठी आपण सेवा करता ही चांगली गोष्ट आहे. आश्रम नसावा ही संकल्पना तर आहेच, कारण यामुळे आई वडिलांची लोक सेवा करणार आहेत, तर आश्रममुळे नाही करणार हे वाटतंय. परंतु अशा लोकांसाठी जे मेंटली आहेत, जे लोकांचं काहीच नाही, तर त्या लोकांसाठी आश्रम असावा असंही वाटतं तुम्हाला? असं बरोबर आहे, त्या लोकांसाठी आश्रम असणं गरजेचंच आहे, कारण त्यांना कुठं घर निवारा नाही आहे ना, ते राहू कुठं शकतात, रस्त्यावर तर रोज नाही झोपू शकत. त्यांच्यासाठी आश्रम असणं ते योग्यच आहे. पण असं वाटतं की इथून पुढं आश्रम अजून वाढले नाहीत पाहिजे. बरं. कारण कसं आहे, घरी सांभाळणं वेगळं आणि ते आश्रम मध्ये ठेवून आम्ही सांभाळणं ते वेगळं आलं ना. हां. त्यामुळे आता कसं आहे, रस्त्यावर जे फिरतात ना, जेवढे पण आहेत ना मेंबर्स, त्यांना आम्ही घेणार आहे, म्हणजे पोलिसांमार्फत आम्ही त्यांना रेस्क्यू करणार आहे. आणि ते रेस्क्युएशन झालं की त्याच्या पुढं मला नाही वाटत कुठलं पब्लिकेशन वाढेल म्हणून, कारण वाढलं पण नाही पाहिजे, कारण कोण घराच्या बाहेर गेलं पण नाही पाहिजे. घराच्या बाहेर कोण नाही गेलं तर आश्रम गरज नाही आश्रमची. तेवढी संस्कारित पिढी तयार झाली तेवढी संस्कारित पिढी तयार झाली पाहिजे. बरं. म्हणजे आई वडील असतील किंवा कोणाची बहीण असेल किंवा भाऊ असेल, घराबाहेर पडला नाही पाहिजे, तेवढी संस्कारित पिढी तयार झाली पाहिजे, तेवढे संस्कार मुलांना मिळाले पाहिजे. एक वेळेला म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की शिक्षण कमी असू द्या पण संस्कार चांगले असावेत. कमीत कमी 2 टायमिंगची भाकरी आपण आपल्या आईवडिलांना देऊ शकतो, एवढे संस्कार मुलांना व्हावेत, अशी माझी एक आई म्हणून माझी विनंती आहे की मुलांनी त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांना असेल, कुणाचा छोटा भाऊ असेल किंवा छोटी एखादी बहीण असेल, तिचा ज्या पद्धतीने सांभाळ करायचा असतो तेवढा सांभाळ करणं ही एक आपली परंपरा आहे, आपली एक रूढ आहे, ती पुढे चालवणं गरजेचं आहे. कारण बहिणीचं उदाहरण मी काय घेते, कालच आम्हाला एक फोन आलाय, त्यांची बहीण आहे आणि ती अनाथ आश्रममध्ये सोडायची आहे. म्हणजे एक भावाचं कर्तव्य आहे ॲक्च्युली खरं बहिणीला सांभाळणं, परंतु ते असेल त्यांचं काही घरगुती असेल, ते सांभाळू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा काल आम्हाला फोन आलेला आहे की आम्ही तिकडे आश्रममध्ये आणून सोडायचं आहे. तर आम्ही म्हटलं घेऊन या, कधीही आम्ही त्यांचं वेलकम आहे, घेऊन या. त्यामुळे मी म्हणते की म्हणजे शिक्षण कमी असावं पण संस्कार चांगले असावेत मुलांना, की जेणेकरून कमीत कमी चटणी भाकरी असू देत पण 2 टायमिंगला सगळ्या कुटुंबांनी एकत्र खावी. आणि दुसरी गोष्ट राहिली ती आपल्या आश्रमसाठी कसं होतं, सगळंच एकटा व्यक्ती म्हणजे नाही सांभाळू शकत, सगळाच खर्च म्हणा काय म्हणा, आपल्याला त्यांना काही सुविधा द्याव्या लागतात. तर त्यासाठी आम्हाला सर्वांच्या सहकार्याची गरज असते. मग ते तुमचं सहकार्य अन्नधान्याच्या स्वरूपात असेल, कपड्यांच्या स्वरूपात असेल, एखाद्या वस्तूच्या स्वरूपात असेल किंवा एखाद्या दिवसाचा पूर्ण जेवणाचा खर्च कोणी घेत असेल तरी आम्ही म्हणजे तयार आहोत. त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. नमस्ते. नमस्ते. काय नाव तुझं? राहुल. कुठं होता अगोदर राहायला? मुंबईला. मुंबईला. हां. तर कधी आलाय आश्रम मध्ये? मी मुंबईला आश्रमला 3ऱ्या महिन्याने आलो. 3 महिने. हां. कसं काय बरं, का आश्रम मध्ये कसं काय आला तुम्ही? काय नाही 3रा महिना चालू होता ना तेव्हा आलो तुम्ही. आज तर माझ्या 6 की 11 महिना झाला असं. 11 महिने झालं. अगोदर काय काम करत होता, काय कसं? की कुठं आश्रमला तिथं हा, आश्रमला असेल किंवा आश्रम मध्ये यायच्या अगोदर काय करत होता? आश्रमच्या यायच्या पहिले भंगार चुनायच्या मी. बॉटल पाणी पिच्या येतं ना हां. ते करायचं. बर. आता मग ते आश्रमाने काम करायचं, समजा सेवा करायचो. हां. मग बिल्डिंगमध्ये काय काम राहायचं त्याच्यात काम करायचो. पेशंटच्या खायच्या पियच्या द्यायचं समजायला करायचो असं समजा. मग माझं लग्न पण झालं, ही माझी बायको आहे. लग्न कुठं झालं? असं मुंबईला. मुंबईला झालं. बर. हां. आश्रम मध्ये कसं काय त्यांची ओळख कशी झाली? यांची ओळख अशी झाली की यांची धाकली एक मुलगी होती बर. याची, ती आता नाही, असा झाला. तिथं बरं वाटायचं, इथं पण बरं वाटतं मला. बरं. लग्न कोणी लावून दिलं, काय कसं नियोजन झालं? सरांना लागून दिला मला. त्या सरांनी? ते यांच्या भावांना, भावांनी? किसन लोखंडेंना. किसन लोखंडे सर. हम्म. मग तिथं राहून लोकांची सेवा पण करायचा आणि हा. तिथं पण राहायचा? तिथं बरं वाटायचं, इथं पण बरं वाटत नाही. बरं बरं, छान वाटतं इथं. हम्म. ताई, नाव काय तुमचं? पूजा. कुठं राहत होता तुम्ही अगोदर? डोंबिवली. डोंबिवलीमध्ये. तर किती वर्षापासून तुम्ही आहात आश्रम मध्ये?
तर आश्रममध्ये आमच्या बरेच मुलं मुली आहेत. जे 280 अनाथ आहेत त्याच्यामध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटातील मुलं आणि मुली आहेत. मग आम्ही त्यांचा सर्वे करतो. साधारणतः एक आल्यानंतर 5-6 महिने झाले की त्यांची सिच्युएशन बघितल्या जातात आणि जे मुलं ज्या मुली एकमेकांशी योग्य आहेत अशा मुलींचे आम्ही आश्रममध्ये लग्न लावून देतो. आत्तापर्यंत 45 ते 50च्या आसपास लग्न झालेले आहेत आणि सगळे संसार अतिशय सुखी आहेत. त्यातलीच 2 जोडपी आत्ता सध्या आमच्या फलटण आश्रमला आहेत. पूजा आणि राहुल आहेत समोर बसलेले आणि दुसरे आमचे आचारी गुरु आणि लक्ष्मी आहेत. आणि गुरु आणि लक्ष्मी यांना 15 दिवसापूर्वी एक कन्यारत्न पण झालेला आहे. अशा प्रकारे म्हणजे कुणालाही जेव्हा त्यांचे योग्य वय असतात त्यावेळेला त्यांच्या वयांचा विचार करून आम्ही त्यांचे लग्न करून देतो. कारण असे म्हणजे आश्रममध्ये असे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ते लग्न केल्यानंतर त्यांना स्वतंत्र रूम्स दिल्या जातात तिथे. त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण घरी राहतो अशा पद्धतीनेच ते तिथेही राहतात. एक आपण जसं हॉस्टेल लाईफ जगतो त्या पद्धतीचं तिथं छान प्रकारे जीवन ते जगतात. नंतर मग असं मुलं होतात त्या मुलांसाठी. नंतर मग जेव्हा लग्न झाली त्यांना मुलं झाली तेव्हा ते मुलं 4-5 वर्षाची झाल्यानंतर मग आम्हाला प्रश्न पडला की आता ह्या मुलांच्या शाळेचं काय. त्यामुळं आम्ही आता 15 जूनपासून ह्या सगळ्या मुलांसाठी शाळा सुरू केलेली आहे. वंचलाबाई मल्हारी लोखंडे गुरुकुल विरार. मग विरारमध्ये ही शाळा चालू आहे. 29 मुलं आहेत सध्या आता आणि आश्रममध्ये छोटी मोठी म्हणजे अजून जी शाळेत जात नाहीत अशी 8-9 मुलं आहेत. तर ती मुलं ही जेव्हा 5 वर्षाची होतील तेव्हा त्या गुरुकुलमध्ये शिकतील आणि बरीच अशी आमच्या गुरुकुलमधून शिकून मुलं बाहेर पडतील. कोण ऑफिसर बनेल, कोण इंजिनियर बनेल, म्हणजे अशा आशा आहे आम्हाला. आणि पुढे तेच मुलं हा आश्रम सांभाळण्याचं काम करतील अशी म्हणजे माझी इच्छा आहे की असं व्हावं, पुढे भविष्यात असं होईल. धन्यवाद. आपण सर्वजण लोखंडे परिवार आमच्या साथी न्यूज चॅनलशी बोललात आणि खरं तर आपण खूप मोठं काम करतायत त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. माहिती सांगा संपूर्ण. आमचा आई अनाथ आश्रम फलटणमध्ये सुरू केलेला आहे. त्याचे आमच्या आईच्या पुण्यतिथीच्या वेळेस ओपनिंग घेतलं होतं राहुल दत्त साहेबांच्या हस्ते. चल आता आतमध्ये जाऊ आपण. हे तो ऑफिस आहे. बरं, हे तुमचं ऑफिस आहे संपूर्ण. ऑफिस केलेलं आहे म्हणजे जे काय लोकांचं जे डॉक्युमेंट असेल ते ह्या ऑफिसमध्ये ठेवलेलं आहे. ऑफिस आहे. ऑफिसमध्ये काय मटेरियल जे महत्वाचं मटेरियल आहे फाईली आहेत ते ऑफिसमध्ये ठेवलेले आहेत. ऑफिस एक बनवलेलं आहे. इथं संध्याकाळी 2 जण झोपतात. CCTV आहेत. 14-15 CCTV आहेत. हे आमचे आई वडील आहेत. CCTV कुठे आहेत? CCTV CCTV इथं आहे. बरोबर. बाहेर पण 2 CCTV आहेत. मागे 4 आहेत. प्रत्येक रूम मध्ये CCTV आहे. स्वच्छतागृह इथं एक आहे. या ऑफिसच्या लोकांसाठी आहे. इथं बाथरूम आहे. कमोडचं बाथरूम आहे. हे एक रूम केलेले आहे. त्याच्यानंतर ही लेडीज साठी एक रूम बनवलेले आहे. हे स्टोअर म्हणजे मटेरियल पण आहे याच्यामध्ये. ही लेडीज रूम आहे. इथं 3 महिलांसाठी केलेली आहे व्यवस्था. रात्रीचं सेपरेट, महिलांना सेपरेट, पुरुषांना सेपरेट त्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर हे पण एक रूम बनवलेली आहे. प्रत्येकाला सेपरेट अशी रूम बनवलेली आहे. म्हणजे लेडीज वेगळ्या, जेंट्स वेगळे. त्याच्यानंतर ही एक डिलिव्हरी झालेली आहे आमच्यामध्ये, ते तिच्यासाठी एक सेपरेट रूम दिलेली आहे. त्याच्यानंतर काही लोक जे आहेत चांगल्या ते बाहेर झोपतात. बाळाचा फोटो घे. ते गुरु ते सर्व कोणी ठेवले पडेल ना काय. बाळाचं नाव काय सांगितलं? राधा. पडेल ना पाय. छान आहे राधा. अरे मला जपून ठेवतोय. इकडं काय पाण्याची सोय? इकडे टॉयलेट आहे. इकडं स्वच्छतागृह आहे सगळी. हां, टॉयलेट आहे. हे कमोड, बाथरूम एक कमोड आहे. पलीकडे एक आंघोळीसाठी
जेव्हा काही कार्यक्रम असेल तर जास्त झालं तर आंघोळी अशा ओपन मध्ये मागे लोक करू शकतात. त्यांना पाण्याच्या पिण्यासाठी तर आम्ही आरो प्लॅन्ट बसवलेला आहे. RO plant त्यांना त्यांच्या पाणी चांगलं स्वच्छ मिळावं त्याच्यासाठी आरो प्लॅन्ट बसवलेला आहे. आज ना उद्या हे लोक वाढणार त्याच्यासाठी आम्हाला शुद्ध पाणी त्यांना देण्याचं, फिल्टरचं पाणी देण्यासाठी आरो प्लॅन्ट आम्ही आश्रमसाठी बसवलेला आहे. त्याच्यानंतर इथं 3 टॉयलेट केलेले आहेत. एक कमोडचं आहे विथ बाथरूम, अशा पद्धतीचं यांच्यासाठी केलेलं आहे. त्याच्यानंतर देवघर बनवलेलं आहे, त्यांना देवाची सेवा करता येईल त्या पद्धतीने. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी आरोग्यासाठी ऑर्गॅनिक शेती, बिगर केमिकलचं त्यांना आज आपल्याला जसं आपण बिगर केमिकलचं खातो त्यांना ही टोमॅटोची रोपं लावलेत, वांग्याची रोपं लावलेत, दोडका लावला आहे, कारली लावलेले आहेत. ह्याचं आम्ही त्यांच्यासाठी हे आश्रमच्या लोकांसाठी आम्ही हे वांगी वगैरे लावलेले आहेत. आणि याला यांचे हे आठवड्यातून चांगलं म्हणजे भागतं यांचं, म्हणजे ऑर्गॅनिक, ह्याला कुठलंही केमिकलचं औषध वापरलेलं नाही. डॉट केमिकल घरी तयार केलं. त्याच्यानंतर हे सरपंच सुद्धा त्यांना चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी ठेवलेला आहे. हा पाण्याचा टँक बनवलेला आहे 8-10 लिटर, 8-10 हजार लिटरचा. आणि त्यांच्यासाठी हे ओपन स्पेस का ठेवला आहे तर त्यांना हे उन्हामध्ये बसण्यासाठी सकाळचं ओपन स्पेस ठेवलेला आहे. त्याच्यानंतर किचन बनवलेलं आहे. चुलीचा सुद्धा वापर आम्ही करतो. किचन बनवलेलं आहे, चुलीवर स्वयंपाक करतात. त्याच्यानंतर गॅस पण आहे, म्हणजे कुठलंही वापर करून हे लोकांचं आम्ही उपजीविका भागवण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर इथे एक स्टोर रूम बनवलेले आहे. ह्याच्यामध्ये जे काही लोक आम्हाला अन्नधान्य देतील किंवा कपडे देतील, ब्लँकेट देतील, ते ठेवायसाठी हे एक स्टोर रूम केलेली आहे. अशी आश्रमची आम्ही व्यवस्था केलेली आहे. टोटल 5 गुंठ्यामध्ये हे आम्ही तयार केलेलं आहे. छान.